श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे
सदैवी भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तादिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखावसानीदमेव सारं दुःखावसानीदमेव ध्येयं देहावसानीदमेव जातं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण राधा गोकुलेशं गोपाल गोवर्धन राम विष्णु जीवेति वस्वामृतमेव देव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव जय जय श्री राधेश्याम गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महाराज की जय कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियः कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतम् सच्चिदानन्दरूपा विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जयति तेदिकं जन्मना व्रज श्रयत इन्दिरा शश
विश्वदत्रहिं दयितदृश्यता दीक्षुतावका स्त्वयिदुदासव स्वां विचिन्वति लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में जय हो राम जी को लाना तुम लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना तुम लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लेके आयो सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसी माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती परम मंगलमय अखिल गोट अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या कृपेनं सकल साधू संतांच्या शुभ आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ दाभाडीकर सर्वांच्याच अगदी कुशल मार्गदर्शनानं आपल्या दाभाडी गावामध्ये श्री गोकुळ निवास ट्रस्ट आयोजित 108 कथेचा संकल्प पैकी 31 नंबरची श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आपल्या या पुण्यनगरीमध्ये त्या ठिकाणी होतोय। आम्ही फार भाग्यवान माणसं आहोत की या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आम्ही होतोय। काल आपल्या कथेचा प्रथम दिवस झाला। कालपेक्षा महिला मंडळ जरा जास्त आल्या, मला जरा बरं वाटलं। परंतु उद्यापासून आणखी सगळ्यांनी यावं
आणि आपलं हे भगवान परमात्म्याचं जेवढं प्रांगण आहे तेवढं सगळं प्रांगण अगदी भक्तिमय व्हावं, आमच्या दाभाडीमध्ये पुण्य एवढं वाढावं, एवढं वाढावी, आमच्या पुण्यामध्ये एवढी वाढ व्हावी की आमच्या दाभाडीमध्ये कधी दुष्काळ पडता कामा नये, आमच्या दाभाडीमध्ये कुठल्याच प्रकारचं पाप कर्म इथे राहू नये, आमच्या दाभाडी गावाचं पुण्य हे असं दूध जसं उतू जातं तसं आमच्या दाभाडी गावचं पुण्य असं उतू जावं, एवढं पुण्य माणसानं प्राप्त करावं जीवनामध्ये. ज्यानं भगवत प्राप्ती करण्याचा उपाय केला, ज्यानं भगवत चिंतनासाठी साधना केली, ज्यानं कथा कीर्तन प्रवचन श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण केलं, त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. म्हणून 31 नंबरची श्रीमद भागवत कथा आमच्या सर्वांच्या कानावरती पडते. तुम्हा सर्वांना कथा सांगण्याचा योग खऱ्या अर्थानं माझ्याकडे आलाय. एक गोष्ट सांगून जाईल महाराज मी तुम्हाला, कथा सांगणाऱ्या वक्त्यापेक्षा ऐकणारा श्रोता हा फार श्रेष्ठ सांगितलेला आहे बरं का. कारण आपल्या शास्त्रामध्ये नवविधा प्रकारची भक्ती सांगितली आणि त्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जर काय सांगितली असेल तर ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्ती फार श्रेष्ठ सांगितली. आम्ही दिवसभर भगवान परमात्म्याच्या नामाचा जप करावा आणि फक्त 2 तासाचं हरिकीर्तन ऐकावं. लक्षपूर्वक ऐका, रात्रंदिवस देवाचं भजन करावं आणि 2 तास हरिकीर्तन ऐकावं, हरिप्रवचन ऐकावं, कथा ऐकावी. दिवस रात्र भजन करून जेवढं पुण्य आमच्या पदरात पडतं, श्रवण करणारा श्रोता वर्ग, आम्ही 2 तास कथा कीर्तन ऐकल्याच्या नंतर त्याच्याही पेक्षा डबल पुण्य आमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडतं. श्रवण भक्ती या जगाच्या पाठीवरती फार श्रेष्ठ आणि श्रीमंत भक्ती सांगितलेली आहे. आम्ही भाग्यवान आहोत की कथा श्रवण करण्याचं. मी कथा सांगून जेवढं पुण्य मला मिळणार आहे ना, दाभाडीकर एका एका वाक्याकडे माझं बारीक लक्ष द्या. कथा सांगून जेवढं पुण्य माझ्या पदरामध्ये पडणार आहे, माझ्यापेक्षा 10 पट जास्त पुण्य ज्यांनी कथा श्रवण केलेली आहे त्यांच्या पदरामध्ये हे पुण्य पडणार आहे. 31 नंबरची कथा आपल्या दाभाडी गावामध्ये होते. कार्यक्रमाला गोड अशी साथसंगत ज्यांची आहे, असे मंचावरील उपस्थित सर्व गुणीजन, सर्व दिग्गज, एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. टाळी वाजवायला पैसे लागत नाही. आणि एक सांगेल, जे कथा कीर्तन प्रवचनामध्ये टाळी वाजवत नाही त्याला पुढच्या जन्मामध्ये रेल्वे स्टेशनवरती टाळी वाजवावी लागते. लक्षात आलं ना? जास्त खोलवर बोलत नाही मी, आणि आम्ही सगळे श्रोता वर्ग सुज्ञ आहोत. एक एक शब्द आम्हाला लगेच कळतो, म्हणून आम्ही ठरवायचं आम्ही टाळी कुठं वाजवली पाहिजे. ज्यानं भगवंताच्या दारात टाळी वाजवली त्याच्या पुण्याची गणना कोण करी. मंचावरील उपस्थित सर्व गुणीजन, सर्व दिग्गज, नामोल्लेख मी काल सर्वांचा केलेलाच आहे, परंतु या सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आहे. मनापासून आभार, ज्यांच्यामुळे आपल्या कथेला रंगता, भव्यता, दिव्यता आहे. साऊंड सिस्टीमवाले आमचे दादा असतील आणि मंचावरील उपस्थित सर्व दिग्गज गुणीजन असतील, सर्वांच्या चरण रविंदावरती माझा साष्टांग दंडवत आहे. तुम्ही सर्व सज्जन श्रोता वर्ग कालही कथा श्रवण करण्यासाठी आलात आणि आजही कथा श्रवण करण्यासाठी आलात. खरं सांगू का, हा जो 7 दिवसांचा प्रवास आहे ना महिला मंडळ, 7 दिवसांचा प्रवास, हा प्रवास एवढा गोड आणि एवढा सुंदर प्रवास आहे. 7 दिवस आम्ही एकत्र येतो आणि एकत्र आल्याच्या नंतर आम्ही एवढा आनंद घेतो, एवढा आनंद घेतो. भगवान परमात्म्यानं ज्या काही लीला या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सगळ्या लीलांचं वर्णनही आम्ही करतो, कानानं ऐकतो, श्रवण करतो. पण 7 दिवसाच्या नंतर 8व्या दिवशी काल्याच्या महाप्रसादाची अशी एक लाट येते. 7 दिवस तुमचा आमचा परिचय असल्यासारखा परिचय होतो, परंतु 8व्या दिवशी काल्याची एक लाट येते आणि तुम्ही दाभाडीतच राहता, पण आम्हाला आमच्या गावाला जावं लागतं. आम्ही वर्षभर इथं राहून चालन का? खुशाल नाही म्हणते. म्हणजे 2 दिवसात कंटाळे का तुम्ही आम्हाला? 2 दिवसातच आमचा कंटाळा आला का? पण महाराज, हा जो 7 ते 8 दिवसाचा संघ आहे, सतसंग आहे, तो सतसंग एवढा गोड आहे, अविस्मरणीय आहे. परम आदरणीय ओ सेवक आमचे शंकर दादा, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला.
महाराज आम्ही जन्माला येतो आणि जन्माला आल्याच्या नंतर आमचा देह जर देव देश आणि धर्म या 3 कार्यासाठी खर्च होत असेल तर त्यानं म्हणावं भाग्याचा उदय. आमच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय झाला का तर आम्ही देव देश धर्माच्या कार्यासाठी आमचा देह खर्च झाला. तर जन्माला तुम्ही आलात, मी जन्माला आले, मरायचंय पण सगळ्यांनाच. मी सुद्धा अगदी कथा संपेपर्यंत इथं ठणठणीत बसून राहते का नाही का मला अर्ध्यातूनच जावं लागतंय. दाभाडीकर सांगता येतंय का? खुशाल हा म्हणता तुम्ही हा? म्हणजे मी जायला तुम्ही सगळे का राहायला आले का इथं हा? कथा संपेपर्यंत सुद्धा आम्ही तर राहतोय की नाही. कुणाचा क्षणाचाही भरवसा नाही महाराज. परंतु मिळालेला मानवदेह आहे ना, हा मानवदेह यथोचित सत्कार्यामध्ये खर्च व्हावा, देव देश आणि धर्माच्या कार्यासाठी. आमची गाडी, आमची माडी आणि आमच्याच बायकोची गोल गोल साडी हे करता करता आमचं आयुष्य गेलं है ना. परंतु महाराज आमचा हिंदू धर्म टिकला पाहिजे. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला जे स्थान दिलं आहे ते स्थान सुद्धा ज्या पदावरती आहे त्या पदावरती राहिलं पाहिजे. हल्ली आम्ही बऱ्याचदा बघतोय गोकुळ निवास ट्रस्टचा संकल्प आहे गाई वाचली पाहिजे. कारण महिला मंडळ ज्यावेळी एखाद्या माई माऊलीची प्रसूती होते आणि प्रसूती झाल्याच्या नंतर ज्यावेळी त्या माई माऊलीला कदाचित 99 पैकी एखादी माई माऊली अशी असते तिला डॉक्टर सांगतात आई तुमच्या लेकराला तुमचं दूध त्या ठिकाणी पाजता येणार नाही. मग डॉक्टर माझ्या लेकराला मी स्तनपान करू शकत नाही, मी माझं दूध पाजू शकत नाही, मग माझं लेकरू जिवंत कसं राहील. त्यावेळी डॉक्टरांनी सांगावं आई तुमचं दूध तुमच्या लेकराला नाही पाजता येणार पण तुमच्या घरात जर एखादी गावरान गाई असेल तर त्या गाईचं दूध तुम्ही त्या लेकराला पाजा. परंतु हल्ली आमच्या विचारसरणीमध्ये एवढी भरकटच चालली. जुनी जी पिढी होती ना, जुन्या पिढीचे विचार बघा तुम्ही, जुन्या पिढीचे विचार. गाय आपल्या दारामध्ये गेली तरी हरकत नाही पण जुनी लोक ती गाय कत्तलखान्यामध्ये कधी विकत नव्हते महाराज. पण हल्ली आमचा मांसाहार इतका वाढलाय कत्तलखान्यामध्ये आम्ही गाया सुद्धा विकायला लागलो. अशी 4-4, 5-5 दिवस त्या गाईला काही खायला देणार नाही, अशी गवताची पिंडी पकडता गोमाता खायला जाणार, वरून असा काही पाता पडतो, त्या गाईचे 2 भाग होतात. गाई कापणं पाप आहे माहीत माप. आमची माय, आमची गाय, आमची काळी आई याच्यासाठी आमचं जीवन समर्पित असावं जीवनामध्ये. काही लोक जीवन सुद्धा असं जगतात त्यांचे घरचे वाट बघत ही कधी जाते. लक्षात आलं ना. काहींचं असतं महाराज तसं जीवन, त्यांचे घरचे वाट बघत ही पटकन गेलेलं बरं होईल. जिवंतपणी काही माणसं दुसऱ्याला नाही सुख देत, अजिबात देत नाही. पण आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. 3.5 हाताचा पवित्र मानवदेह भगवान परमात्म्यानं आम्हाला सहज दिला. पण या देहामध्ये आल्याच्या नंतर आम्ही कार्य सुद्धा कुठलं करावं. 3 सजावत देशको सती संत और शूर, 3 लजावत देशको कायर कपटी और क्रूर. महिला मंडळ जगाला सजवण्याचं काम कोणी केलंय ते आम्ही केलंय का. आमच्या भारतीय संस्कृतीमधली महिला एवढी श्रेष्ठ सांगितलेली आहे, एवढी श्रेष्ठ सांगितलेली आहे म्हणून डोक्यावर पदर घेत जावं. मायच म्हणतात ना, जालना जिल्ह्यात माय म्हणतात ना, डोक्यावरती पदर घेत जा. असू दे आता ना घेऊ, उद्यापासून बघता येईल. पण कथेमध्ये बसल्यावर तरी डोक्यावरती पदर असावा कमीत कमी. जुन्या माय माऊल्या बघा तुम्ही, असं रुपया एवढं कुंकू त्यांच्या कपाळाला राहणार. हल्ली ते काही राहिलंच नाही. काय झालं हल्ली, कुंकवावाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुहासिनी झाल्या. अशी अवस्था झाली. आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. या भारतीय संस्कृतीची शोभा वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलं पाहिजे. आम्हाला नाही सत्कार्यामध्ये जाता आलं, कमीत कमी या पवित्र प्रांगणामध्ये धर्म मंडपामध्ये येऊन बसा. अहो भाग्य आहे आमचं, आम्ही या धर्म मंडपामध्ये येऊन बसलो. अहो जी कथा स्वर्गातले देवी देवता इच्छा करतात, दारू गांजा चहा कॉफी नाही तर ते अमृत पिऊन जे अमर झाले, अमृत चहा कॉफी नाही, जे अमृत पिऊन अमर झाले त्या स्वर्गादी देवांना सुद्धा वाटतं आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्म मिळावा आणि स्वर्गीचे अमर
इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी भावा जन्मयाभा मृत्युलोकी भावा जन्मयाभा मृत्युलोकी भावा जन्मयाभा नारायण नामी भो जीवमुक्त 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 नारायण नामी भो मागच्यांनी टाळी वाजवली तर बरं वाटेल महाराज आम्हाला. टाळी सगळ्यांनी वाजवत जावं. आवडली तरच टाळी वाजवायचं, बळच टाळी वाजवायची नाही. जे कानाला गोड वाटेल ना त्याच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे महाराज, वाजवली पाहिजे. स्वर्गातले देवी देवता सुद्धा इच्छा करतात नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. स्वर्गातले देवी देवता इच्छा करतात आम्हाला जन्म स्वर्गामध्ये नको. स्वर्गात काय कमी महाराज, सगळ्या सुख सुविधा स्वर्गामध्ये आहेत, वैकुंठामध्ये आहेत. परंतु त्यांनाही असं वाटतं आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा आणि मृत्यू लोकामध्ये परमार्थाचा जो आनंद आहे तो आनंद आमच्याही वाट्याला यावा. आणि तो आनंद खऱ्या अर्थानं आमच्या वाट्याला आलेला आहे. काल आम्ही भगवान परमात्म्याच्या रूपाचं, गुणाचं, त्याच्या कामाचं वर्णन केलं. भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे, भगवान परमात्मा चित स्वरूप आहे, भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा या जगाच्या पाठीवरती आमचे दोष नाहीसे करणारा भगवान परमात्मा, ज्याची एकदा प्राप्ती झाली रे झाली तर जीवनामध्ये काय पाहिजे असं वाटतच नाही. जो एकदा प्राप्त झाला की पुन्हा कशाची प्राप्ती व्हावी असं अजिबात वाटत नाही. भगवंत प्राप्ती या जगाच्या पाठीवरती फार श्रेष्ठ आहे. नैमिषारण्यामध्ये ज्यावेळी 88,000 शौनकादिक ऋषी सूतजी महाराजांना प्रश्न विचारू लागले, सूतजी महाराज आमचं अर्ध आयुष्य वायाला चाललंय, त्यातही तुम्ही आमच्या आयुष्याचं परम कल्याण होईल असं काहीतरी तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळी सूतजी महाराजांना कौतुक वाटलं, नवल वाटलं. शौनकादिक ऋषींकडे बघावं आणि सांगावं का हो तुम्ही ऋषी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, त्रिकाला बाधित ज्ञानी तुम्ही आहात, पण तरी सुद्धा ज्ञानी असून तुम्ही अज्ञानी बनताय आणि अज्ञानी होऊन मला प्रश्न विचारताय. कथेमध्ये ज्यावेळी आपण बसतो ना, महिला मंडळ पुरुष वर्ग, ज्यावेळी आम्ही कथेमध्ये बसतो ना अज्ञानी बनून राहिलं पाहिजे. नाहीतर आम्ही एखादी कथा सांगावी आणि तुम्ही म्हणावं हे तर मला माहिती आहे. इथं ज्ञानाचा अभिमान येतो महाराज. परंतु शौनकादिक ऋषी आहेत पण तरी सुद्धा अज्ञानी झाले आणि सूतजी महाराजांना सांगू लागले, सूतजी महाराज आम्ही अज्ञानी आहोत, आमचं अज्ञान तुम्ही दूर करा आणि आम्हाला ज्ञानी बनवा. तुम्ही त्रिकाला बाधित ज्ञानी आहात. शौनकादिक ऋषींच्या जीवनामध्ये संत भेट झालेली होती आणि ज्यावेळी जीवनामध्ये संत भेट होते ना त्यावेळी संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर उग काही संतांना मागायचं नाही. संत महात्म्यांची भेट झाली ना आपल्याला, संतांना आपण काय विचारलं पाहिजे? महिला मंडळ पुरुष वर्ग, स्वतःचं दुःख असेल ना ते स्वतःचं दुःख तुम्ही संत महात्म्यांना सांगितलं पाहिजे. पण आपल्याला लय घाण सवय असते, आपलं दुःख इथं सांग तिथं सांग, इथं सांग तिथं सांग. एक सांगेल आपलं दुःख
एक तर आपण भगवान परमात्म्याला सांगावं, दुसरी गोष्ट दुःख हे संत महात्म्यांना सांगावं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाख मोलाचं वाक्य मी बोलते, आपलं दुःख जो दुसऱ्याला असं पेरून सांगणार नाही ना, लक्षात आलं ना, त्याला स्वतःचं दुःख सांगावं. नाही तर काही काही लोकांना फार सवय असते, लोक महाराज आपलं रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसून सांगतात, म्हणून स्वतःचं दुःख सांगावं कुणाला. शौनकादिक ऋषींनी सूतजी महाराजांना सांगितलं, आम्ही अज्ञानी आहोत, आमचं अज्ञान दूर करा, आम्हाला कथा सांगा. सूतजी महाराजांना आनंद झाला. सूतजी महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, मी तुम्हाला श्रीमद भागवताचं ज्ञान देतो, जे साराचंही सार आहे, जे पवित्रामध्ये पवित्र आहे, जे मंगलामध्ये मंगल आहे, अमृताहुनी गोड जे आहे ते ज्ञान मी तुम्हाला सांगतो. सूतजी महाराजांनी ज्यावेळी श्रीमद भागवत शौनकादिक ऋषींना सांगायला सुरुवात केली, त्यावेळी सगळ्यात अगोदर भागवताचं महात्म्य सांगितलं. महात्म्य का सांगितलं याला सुद्धा फार मोठं कारण आहे महिला मंडळ. कारण काय होतं माहिती आहे का, आम्ही सुद्धा कथा ऐकायला बसतो, पण कथा ऐकल्याच्या नंतर आम्हाला काय प्राप्त होणार आहे, माणसाला स्वार्थ असतो. माणूस कुठलीच गोष्ट स्वार्थानं करत नाही बरं का. मग तुम्ही धर्मग्रंथ कुठलाही बघा, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये सगळ्यात अगोदर ग्रंथाचं महात्म्य सांगितलेलं आहे. महात्म्य, ती कथा श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल. कारण सूतजी महाराजांना चांगलं माहित होतं, कलियुगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. स्वार्थी इथं कोण कोण निस्वार्थी आहे, हात वर करा बरं एकदा. निस्वार्थी कोण आहे? कुणीच नाही तुमच्यातलं निस्वार्थी, सगळे स्वार्थी आहेत. हा नाही काहीतरी बोला, हा नाही काहीतरी बोला. माझी भाषा कळत नाही का आजी तुम्हाला? मिशावाले, गंधावाले, टोप्यावाले, माझी भाषा कळत नाहीये का? आपण स्वार्थी लोक आहोत का? कमीत कमी कथेत तरी नाही म्हणा. येरे असू दे आपलं काय असेल ते, परंतु कथेत तरी म्हणा बाबा आम्ही निस्वार्थी आहोत. सूतजी महाराजांना माहित होतं, कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा स्वार्थासाठी जन्माला येणार. काही केलं तरी प्रत्येकाला असं वाटतं, मी हे केलं ना, मग याच्यापासून माझा काहीतरी फायदा झाला पाहिजे. अहो, माणसं इतरत्र स्वार्थ तर बघतात, परंतु लोक परमार्थामध्ये सुद्धा स्वार्थ बघायला लागले. महाराज स्वार्थ बघायला लागले. स्वार्थ महाराज, लोक इतका स्वार्थ बघतात, इतका स्वार्थ बघतात. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले होते बघा, 3 वर्ष झाले, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर माझं कीर्तन संपलं आणि एक 35 वर्षाचा माणूस माझ्या जवळ आला. 35 वर्षाचा माणूस माझ्या जवळ आला आणि त्यानं सांगितलं, प्रांजल महाराज, वा काय कीर्तन सांगितलं तुम्ही. म्हणलं धन्यवाद. तो म्हणला, महाराज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं बोला. त्यानं अशी 500 रुपयाची नोट काढली. 500 रुपयाची नोट काढली, 500 रुपयाची, आणि 500 रुपयाची नोट काढली, माझ्या अशी समोर ठेवली. म्हणली, महाराज ऐका ना, 500 रुपये घ्या, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं बोला. 7 वर्ष झाले हो लग्नाला, पण अजून काही पोरगच होईना. काय म्हणले ते? 7 वर्ष लग्नाला झाले, पण अजून काही पोरगच व्हायना. आता महिला मंडळ, हे पोरगी जर मला सांगता येत असतं तर मी इथं कशाला आले असते? तिकडं आमच्या गावाकडे मोठा मठ बांधला असता, लोक मला भेटायला आले असते. सांगा पोरगे का पोरगी, मला सांगता येत असतं, पण 500ची नोट दिसली ना, काहीतरी सांगावं लागेल. मी त्यांना अंदाजे सांगितलं, कारण मला माहित होतं त्या गावात परत मी काय कीर्तनाला जाणार, आणि गेले तरी त्याला काय ओळख देणार. त्याला मी डायरेक्ट सांगितलं, म्हणलं ऐका, 5 पंढरपूरच्या वाऱ्या करा, म्हणलं तुम्हाला मुलगा होईल. काय सांगितलं? 5 वाऱ्या करा म्हटलं पंढरपूरच्या, तुम्हाला 100% मुलगा होईल. त्यानं माझा नंबर मागितला, पण मी लई चॅप्टर महाराज, मी त्याला नंबर दिला, पण तो चुकीचाच नंबर दिला. नंबर चुकीचा दिला, आणि बरोबर असे वारीचे दिवस जवळ आले. त्यानं माझा नंबर डायल केला तर नंबर काही लागलाच नाही. नंबर लागला नाही, पण मला माहित नव्हतं ते माझ्यापेक्षा चॅप्टर होतं. त्यानं यूट्यूबला माझं नाव टाकलं. यूट्यूबला माझं नाव टाकलं, बरोबर व्हिडिओ येते आणि त्याच्या खाली नंबर येतो. त्यानं तिथून माझा नंबर काढला, मला फोन केला, महाराज अमक्या गावात तुम्ही कीर्तनाला आले होते आणि तुम्ही मला 5 वाऱ्या करायला सांगितल्यात. 5 वाऱ्या केल्याच्या नंतर मला मुलगा होईल, आता मला तुमच्या सोबतच वारी करायची. काय म्हणलं ते? तुमच्या सोबतच वारी करायची म्हणला.
खोटं सांगत नाही तुम्हाला, त्यानं 2 वाऱ्या केल्या माझ्यासोबत. आता वय जरी माझं कमी दिसत असलं तरी या वर्षी 9 वाऱ्या माझ्या पूर्ण झाल्या. 2 वाऱ्या त्यानं माझ्यासोबत केल्या. काय ज्ञानोबा आहे तुकोबारांची कृपा झाली महाराज. 3ऱ्या वारीच्या वेळी त्याला मुलगा झाला त्याला मुलगा. आणि मुलगा झाल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, या वर्षी त्यानं मला दिंडीला यायला काय फोनच नाही केला. मीच त्याला फोन केला, म्हणलं का हो तुम्हाला वारीला नाही यायचं का, दिंडीला नाही यायचं का. त्यानं मला व्हिडिओ कॉल केलेला होता. त्यानं असा हात केला माझ्याकडे, काय बोलता प्रांजलताई तुम्ही, झालं ना आता पोरगा, आता कशाला वारी करू. म्हणजे जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंतच वारी करायची का. हा काय आहे आमचा स्वार्थ आहे, स्वार्थ. पण माणसानं येरी कुठे निस्वार्थी राहावं, पण परमार्थामध्ये मात्र माणसानं निस्वार्थी भावनेनं राहावं. सूतजी महाराजांना ज्ञात होतं कलियुगाची माणसं फार स्वार्थी आहेत, फार लालची आहेत, फार लोभी आहेत. यांना स्वार्थ दाखवून दिल्याशिवाय हे कथा सुद्धा ऐकणार नाही. मग सगळ्यात अगोदर महात्म्य सांगितलं. काय महात्म्य सांगू लागले श्री सूतजी महाराज शौनक आदी ऋषींना सांगू लागले, जी कथा आम्ही श्रवण करत आहोत ती कथा एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे. ज्यावेळी राजा परीक्षितीच्या उद्धाराकरिता शुकमुनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगू लागले, त्यावेळी भागवत सांगण्याच्या अगोदर स्वर्गातले सगळी देवी देवता अमृत घेऊन शुकमुनीकडे आले. अमृत घेऊन आले, अमृत. आणि सांगितलं, शुकमुनी तुम्ही राजा परीक्षितीच्या उद्धाराकरिता जे श्रीमद भागवत सांगताय ते भागवत, एक काम करा, स्वर्गातलं अमृत तुम्ही घ्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला कथारूपी अमृत सांगा. पण शुकमुनी काय म्हटले स्वर्गातल्या देवी देवतांना, हे काय तुम्ही काचेचे तुकडे घेऊन आले आणि काचेच्या तुकड्याच्या बदल्यात तुम्ही हिरा मागताय, तुम्हाला लाज नाही वाटत का. स्वर्गातलं अमृत काय आहे, काचेचा तुकडा आहे, काचेचा तुकडा. आणि हे कथारूपी अमृत हे काय आहे, हे खरं अमृत आहे, खरं अमृत आहे. महाराज एक सांगेल गड्या तुम्हाला, स्वर्गातलं अमृत आम्हाला दीर्घायुषी करतं. लक्षपूर्वक आहे का, स्वर्गातलं अमृत आम्हाला दीर्घायुषी बनवतं, परंतु भागवत कथा अमृत आम्हाला दिव्य जीवी बनवतं. श्रवण कर, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय श्री भागवता वो है कृष्ण कथा. 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 और जिसे श्रवण कर, जिसे श्रवण कर, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय श्री भागवता वो है कृष्ण कथा. जय श्री भागवता वो है कृष्ण कथा. टाळी वाजवा एकदा गोड प्रमाणे. स्वर्गातलं अमृत आम्हाला दीर्घजीवी बनवतं. स्वर्गातलं अमृत जर आम्ही पिलो तर आमचं आयुष्य वाढतं, आयुष्य. पण महिला मंडळ एक सांगेल, तुम्ही स्वर्गातलं अमृत पिऊन जास्त दिवस जगण्यापेक्षा हे कथा अमृत श्रवण करा आणि दिव्य जीवी बना. थोडं जगा पण चांगलं जगा. दिव्य जीवी बनवतं. माणसानं दीर्घायुष्य होण्यापेक्षा काही 100 वर्ष जीवन जगतात. एवढं डेंजर जीवन जगतात, एवढं डेंजर. 100 वर्ष ते घरच्यांना इतका त्रास देतात, शेवटच्या क्षणी पार नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वानापरी गती झाली, अवघे करीती हाडहाड. म्हातारपणी आमचे
छोटे लेकरं बाळ आमचं काय काय करतात, हाड हाड करतात आमचे, हाड 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 करतात, हाड हाड. माणसाचं आयुष्य एवढं बिकट आहे ना महाराज. कसं आहे माणसाचं आयुष्य सांगेल मी तुम्हाला, लक्षपूर्वक आहे का माणसाचं आयुष्य कसं आहे. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष आमचे खेळण्यात निघून जातात, लक्षपूर्वक आहे का. 10 वर्ष खेळण्यात निघून जातात. 20 वर्षामध्ये आमचं लग्न लागलं जातं. आता पुरी भेटले तरच लग्न आहे, नाहीतर तो शॉर्ट शक्यतो. काही काहींनी तर फार अपेक्षा सोडूनच दिल्या. भेटली त्याचं नशीब, नाही भेटली त्यानं काय म्हणावं, एकटा जीव सदाशिव. 20 वर्षामध्ये लग्न लागलं जातं, मग कधी परमार्थ करायचा. 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्षामध्ये आमच्या पाठीमागे प्रपंच लागला जातो. लक्षात आलं, प्रपंच संसार, बायका पोरं, मग टिकली पासून ते पावडरच्या डब्यापर्यंत सगळं 30 वर्षात आमच्या पाठीमागे लागतं. 30 वर्षापर्यंत माणूस परमार्थ करत नाही. 30 वर्षापर्यंत भगवंताची नामची गाठ भेटत झालेली नसते. मग 40 वर्षामध्ये काय होतं, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षामध्ये आमच्या डोळ्याला चष्मा लागला जातो. नाही, दाभाडीतले चष्मे नाही सांगत मी, नाही नाही दाभाडीतले नाही, मी आमच्या नगरचे चष्मे सांगते. इथले कशाला सांगू, आज जाऊ इथले सांगायचे, पण कधी 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 आमच्या इकडे गेल्यावर, आमच्या इकडचे इथं सांगायचे आणि इथले तिकडे गेल्यावर. 40 वर्षामध्ये डोळ्याला चष्मा लागला जातो. 40 वर्षामध्ये एक डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची धुंदी निर्माण होते. अरे माझ्यासारखं दुसरं कोणी नाही, धुंदीमध्ये जीवन जगतो. 40 वर्षापर्यंत नाही कळत आम्हाला परमार्थ. 50 वर्ष होती, हालती दातांच्या पंगती. 50 वर्षामध्ये श्याम केस शुभ्र होती, त्या सिंहापारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्षामध्ये आमचे दात हालायला लागते. दातावर कधी विश्वास ठेवीत जाऊ नका बरं, लय धोकेबाज. बिचारे उशिरा येते तर लवकर निघून जाते. दातावर कधी विश्वास ठेवायचा नाही. 50 वर्षामध्ये आमचे काळे केस पांढरे व्हायला लागतात. मग म्हाताऱ्या माणसांसकट सगळे डाय करायला सुरुवात करतात. डाय कळतो कलर. 50 वर्षामध्ये अशी अवस्था होते. 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी, त्या सिंहासती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्षामध्ये हातामध्ये काठी येते आणि मग आमचीच कार्टी आम्हाला हसायला लागतात. 60 वर्षामध्ये अशी अवस्था होते. आता 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना. 70 वर्षामध्ये बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला
70 वर्षामध्ये आपण बसलं की एक तर उठता येत नाही, उठलं की चालता येत नाही. 70 वर्षामध्ये अशी आमची अवस्था होते. 4-20 मिळून 80 मग तो ठरला अपयशी. पाण्याविन मछली जैसी मग तो होतो कासावीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 80 वर्षामध्ये माशा पाण्याशिवाय मासा कसा असं तडफड 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 करतो, तसं 80 वर्षामध्ये माणसाचा जीव असा नुसता कासावीस तडफड 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 करतो. आता वर्ष झाली 90 बोलविना एक शब्द. 90 वर्षामध्ये आता वर्ष झाली 90 बोलवेना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध. आमची बायका पूर्ण 90 वर्षात काय म्हणतात? स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध. आता तोडा संबंध. 90 वर्षामध्ये आमची बायका पोरं काय म्हणतात? आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्षामध्ये बोलता येत नाही आणि आमची बायका पोरं काय म्हणतात? जाऊ द्या, पिकलेलं पाणी कधीतरी गळणारच आहे. 90 वर्षामध्ये अशी अवस्था होते. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. 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 हे सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. झालं आमचं 100 वर्षाचं आयुष्य. आता या आयुष्यामध्ये माणसानं कधी काय करायचं आणि कधी पुण्य प्राप्त करून घ्यायचं हे ज्याचं त्याचं ज्यांनी त्यांनी ठरवायचं. फक्त सांगायला मी इथं आलेली आहे. माणसाचं आयुष्य 100 वर्ष जगण्यापेक्षा मी तर म्हणेन माणसानं 70 वर्षापर्यंत चांगलं जीवन जगलं पाहिजे. आणि 70च्या नंतर मग माणसाचा तसाही जगून काही उपयोगच होत नाही, काहीच उपयोग होत नाही. 70च्या नंतर फार भीषण अवस्था जीवाला प्राप्त होते. म्हणून माणसानं जीवन हे थोडं जगावं, परंतु दीर्घ आयुष्य जगण्यापेक्षा दिव्य जीवी माणसाचं जीवन असावं. दिव्य जीवी जीवन होतं माझ्या ज्ञानोबारायांचं. दिव्य जीवी जीवन होतं माझ्या तुकोबारायांचं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखं तत्वज्ञान माझ्या ज्ञानराज माऊलींनी आम्हाला दिलं. एक सांगू महिला मंडळ पुरुष वर्ग, अहो अमेरिकेनं आम्हाला कम्प्युटर दिलं नाही, अमेरिकेनं आम्हाला लॅपटॉप दिलं नाही. काय कळतं भारत देशातल्या लोकांना, काय कळतं? परंतु त्याच देशातल्या लोकांनी या ठिकाणी यावं आणि ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवरती त्या लोकांनी PhD करावी आणि आमचं तत्वज्ञान, आमची फिलॉसॉफी त्यांनी इथून त्यांच्या देशात घेऊन जावी. इतके श्रीमंत आम्ही आहोत. महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली माणसं. ज्ञानेश्वरी गाथा आमच्या भूमीमध्ये जन्माला आलाय आणि आम्ही कथे टाळ्या सुद्धा वाजवू शकत नाही. म्हणजे आम्ही किती पापी लोक.
वाजवली सगळ्यांनी वाजवली नाही वाजवली बाबा, टाळी वाजवली सगळ्यांनी. असू द्या, आत्ताशी का आपला दुसरा दिवस आहे. उद्यापासून मनानेच तुम्ही टाळी वाजवणार. आमचं तत्वज्ञान हे आमच्या लोकांना कळालं नाही, पण दुसऱ्या देशातल्या लोकांनी आमचं तत्वज्ञान इथून घेऊन जावं महाराज. एवढे श्रीमंत आम्ही आहोत, एवढे श्रीमंत आहोत. दिव्य जीवी जीवन होतं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांचं. फार त्रास सहन केला समाजामध्ये, फार दुःख सहन केलं. आणि एक गोष्ट सांगेल, जीवनामध्ये ज्या माणसाला जितका त्रास होत असतो ना, तो माणूस तितका मोठा होत असतो बघा. ज्यानं जीवनात त्रास सहन केला तो एक ना एक दिवस नक्की मोठा होत असतो. आणि चांगली माणसं ही माझ्या तुकोबारांच्या गाथ्याप्रमाणे असतात. समाजानं किती बुडवण्याचं काम करू द्या, किती बुडवू द्या त्या लोकांना, पण ते लाह्यासारखे अगदी अलगत तरत असतात. तुकोबारांच्या गाथ्याप्रमाणे असतात चांगली माणसं. आपण ठरवायचं मग जीवनामध्ये संगती कशा पद्धतीची करायची. दिव्य जीवी जीवन संत महात्म्यांचं होतं. म्हणून या ठिकाणी सांगितलं, स्वर्गातलं जे अमृत आहे ते तुम्हाला दीर्घ आयुष्य, भरपूर आयुष्य देईल, भरपूर आयुष्य. पण ही कथारूपी अमृत जे आहे ना, ते आम्हाला दिव्य जीवी बनवेल. म्हणून माणसानं थोडं जगावं, पण दिव्य जीवी बनवावं. शुक मुनींनी सांगावं, तुम्ही जे अमृत घेऊन आले ना, ते काचेचा तुकडा आहे, काचेचा तुकडा. तुम्ही त्या काचेच्या तुकड्याच्या बदल्यात हे हिरा मागताय. आम्ही जी भागवत कथा श्रवण करतोय ते हिरा आहे, हिरा. आणि वरचं अमृत हे काचेचा तुकडा आहे माईबाप. म्हणून आम्ही हिऱ्याच्या संगतीमध्ये आहोत, याचं भान माणसानं ठेवलं पाहिजे. नाही दिली कथा, शुक मुनींनी नाही दिली स्वर्गातल्या देवी देवतांना कथा. देवी देवता नाराज झाले, अमृताचा कलश घेऊन वरती निघाले. ब्रह्मदेवाची भेट झाली. ब्रह्मदेवांनी उदास चेहरा बघितला. ब्रह्मदेव म्हणतात, का हो, फार आनंदात निघाले होते मृत्यू लोकामध्ये, आणि हे अमृत तुम्ही खाली देण्यासाठी चालले होते, हे अमृत तुम्ही वरती घेऊन चाललात. त्यावेळी देवेंद्रांनी सांगावं, ब्रह्मदेव ऐका ना, आम्ही गेलो होतो शुक मुनींकडे, हे स्वर्गातलं अमृत तुम्ही घ्या आणि श्रीमद भागवत कथामृत तुम्ही त्याच्या बदल्यात आम्हाला सांगा. पण शुक मुनींनी सांगितलं, या अमृतापेक्षा हे मृत्यू लोकातलं अमृत जे आहे ना, ते अमृत फार श्रेष्ठ आहे. या ठिकाणी रूपक अलंकार वापरण्यामध्ये आला, रूपक अलंकाराचं वर्णन केलं. मग ब्रह्मदेवाने असा तराजू घेतला. इकडे लक्ष द्या, आपल्याकडे तराजू कशाचा असतो? सोन्याचा असतो का? मग कशाचा असतो? दगडाचा. मग तुम्ही बोला गाड्या एखादा तरी शब्द. तुम्ही बोलत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा एक शब्द सुद्धा बोलत नाही. आता इथले माणसं मुके आहेत का काय का, मला काही मिळत लागा, बोलता येतंय ना महाराज सगळ्यांना. बरं, आमच्या पार्टीचं तर असं आहे महाराज, घरी तोंड बंद केलं तरी अगप राहत नाही. इथं बोलच बोला. काय सांगत होते मी? काय चालू आहे आपलं? काय चालू आहे? कथा चालू, एवढंच लक्षात ठेवा. ओ माय माऊल्या तुम्ही, बाकी कुठून कसं कुठल्या वळणावरती न्यायचं ना, याच्यासाठी मी आहे. ब्रह्मदेवानं असं तराजू हातामध्ये घेतला, तराजू, आणि त्या तराजूमध्ये एकीकडे अमृत ठेवलं, रूपक अलंकार, एकीकडे अमृत ठेवलं आणि दुसरीकडे श्रीमद भागवत कथामृत ठेवलं. पण त्या तराजूमध्ये स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रीमद भागवत कथामृत फार श्रेष्ठ भरलं महाराज, फार मोठं भरलं. स्वर्गातल्या अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ काय आहे? श्रीमद भागवत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही श्रेष्ठ काय आहे तर श्रीमद भागवत आहे. शुक मुनींनी कथामृत अमृत स्वर्गातल्या देवी देवतांना सुद्धा दिलं नाही. आणि आम्ही भाग्यवान आहोत. दाभाडी ग्रामस्थ कधीतरी स्वतःला भाग्यवान समजा. हे श्रीमद भागवत रूपी अमृत आमच्या जीवनामध्ये येत आहे. महात्म्याच्या 3 कथा आलेल्या आहेत. पैकी पहिली कथा मी तुम्हाला सांगितली. आता श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या दुसऱ्या कथेमध्ये आपण प्रवेश करतोय. पण प्रवेश सुद्धा असा हसत हसत केला पाहिजे बरं का. हसत हसत केला पाहिजे. आपल्या पाहुण्याच्या गावाला जायचं असल्यावर, आपल्या कुणी यायचं असल्या आपण हसत हसत का रडत जातो. मामाच्या गावाला कसं जातात. बारकाले पोरं नाही त्यांना प्रश्न विचारला झोपले वाटतं. लहान लहान लेकरांना कथेला घेऊन येत जा माई माऊल्या. त्यांच्या हातात 24 तास मोबाईल देण्यापेक्षा, TV देण्यापेक्षा कथा ऐकू द्या त्या बारीक बारीक लेकरांना. श्रीमद भागवताचं महात्म्यापैकी दुसरा दृष्टांत श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत. एकदा काय झालं, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी. नारद महर्षी माहित आहेत ना सगळ्यांना. नारद महर्षींची ओळखच हल्ली अशी झालेली आहे, सगळे म्हणतात कळीचे. प्रत्येक गावात तसा कळीचा नारद एक का होईना आपल्या दाभाडीत आहे का, आहे ना. फक्त कोण आहे ते मला सांगू नका बरं का, नाही तर ते माझ्या नावानं खडे फोडतील उगाच. असू द्या, असतो प्रत्येक गावामध्ये. पण नारद महर्षी उगाच बेईमान झाले. मोक्कार त्यांचं नाव खराब झालं उगाच. आतापर्यंत नारद महर्षींनी जेवढ्या कळी लावल्यात ना, त्या कळीतून सृष्टीचं फक्त कल्याणच झालंय महाराज. नारद महर्षींनी ज्या ज्या कळी लावल्या त्यापासून आतापर्यंत सृष्टीचं कल्याणच झालंय. आपल्यासारखी कळ नव्हती महाराज ती. आपण एखाद्याची कळ लावली तर भावा भावात भांडणं लावून देतो आपण. डायरेक्ट जावात भांडणं लावून देतो. त्या कळी आपल्यासारख्या नव्हत्या. नारद महर्षींनी आतापर्यंत जेवढ्या कळी केल्या ना, त्या सगळ्या कळीपासून या सृष्टीचं कल्याण झालंय. तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी एकदा त्यांना इच्छा झाली या पृथ्वीवरती यावं. श्रीमद भागवत कथेचं दुसरं महात्म्य तुम्हाला कथा सांगते, लक्षपूर्वक ऐका. त्यांना असं वाटलं ब्रह्मांडामध्ये फिरून कंटाळा आला, आता आपण मृत्यू लोकात गेलं पाहिजे. मृत्यू लोकामध्ये जेवढे तीर्थ आहेत ते तीर्थांचं दर्शन आपण केलं पाहिजे. तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी फिरत 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 मृत्यू लोकामध्ये आले. सगळे धाम केले, 4 धाम केले नारद महर्षींनी. आणि धाम केल्याच्या नंतर बद्री विशाल धामामध्ये नारद महर्षी आले. बद्री विशाल धाम कुणी बघितलाय का. आता माझा एक धाम झालेला नाही त्याच्यामुळे मला काही एवढं सांगता येणार नाही. पण ज्यांनी 4 धाम 2 धाम चित्र उभं राहतं. बद्री विशाल धामामध्ये श्री नारद महर्षी आले, परंतु नारद महर्षींचा चेहरा असा उदास होता. नारद महर्षींचा चेहरा असा पडलेला होता. नारद महर्षींना वाईट वाटत होतं. कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत होतं. बद्री विशाल धामामध्ये नारद महर्षी आले आणि त्या नारद महर्षींना ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र सनत कुमार, सनातन आणि सनत कुमार या 4 सनत कुमारांची नारद महर्षींना भेट झाली. नारद महर्षींना सनत कुमार विचारू लागले, सनत कुमारजी ब्रह्मदेवाचे मानस पुत्र सगळ्यात अगोदरचे राजा दक्ष असेल, नारद महर्षी असतील, सनत कुमार असतील, 4ही सनत कुमार. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ज्यावेळी ब्रह्मदेवानं 4 सनत कुमारांना जन्म दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही. आम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर फक्त एकच काम करणार, काय, भगवान परमात्म्याचं भजन. सनत कुमारांनी तेव्हा एक मूल मंत्र धारण केला आणि तेवढ्याच मंत्राचं ते भजन करायला लागले. कुठला मंत्र होता तो सगळ्यांनी जप करायचा आहे. आता फक्त महिला मंडळींनी बोलायचंय. सनत कुमारांचा मंत्र, हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. बोला,
जोरात टाळी वाजा. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. बोला. क्या बात. जोरात जोरात जेवण आले ना. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. बोला. क्या बात. वा वा वा. क्या टाळी वाजवा ह्यांच्यासाठी एकदा जोरदार. सनत कुमारांचा मंत्र सगळ्यांनी करायचा आहे. हरी शरणम 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 हरी चारही सनत कुमार भगवान परमात्म्याचं भजन करतात. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. चारही सनत कुमारांनी बद्री विशाल धामावरती नारद महर्षींचा उदास चेहरा बघितला आणि चारही जणांनी नारद महर्षींना प्रश्न विचारला. नारद महर्षी, तुम्ही तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरती अशी उदासी शोभते का? काय दुःख आहे तुमच्या जीवनामध्ये? सनत कुमारांनी विचार केला, जर नारद महर्षींचं दुःख हे स्वतःसाठी असेल तर ते नारद पदावरती राहणार नाही, पण नारद महर्षींचं दुःख हे समाजासाठी असेल तर ते नारद पदावरती राहतील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपलं दुःख ना, आपलं दुःख हे स्वतःसाठी दुःख असतं. मला पोरग होत नाही, मला बायको भेटत नाही, भेटली इकडून तिकडून ती टिकत नाही, टिकली तिला इकडून तिकडून पोरबाळ होत नाही, हे आपलं वैयक्तिक दुःख आहे महाराज. पण आपलं दुःख आपल्याला संत पदावरती कधीच नेऊ शकत नाही. संतांचं जे दुःख आहे ना, संत महात्म्यांचं, ते स्वतःच्या हितासाठी दुःख नाहीच महाराज. संतांचं दुःख हे समाजासाठी आहे. संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 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 देह कष्ट भीती परोपकार देह कष्ट भीती परोपकार देह कष्ट भीती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांचं दुःख हे समाजासाठी असतं. आमच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तरी हरकत नाही, परंतु समाजाचं मात्र कल्याण व्हावं ही भावना फक्त आणि फक्त दोन लोकांच्या अंतःकरणामध्ये असते, महिला मंडळ पुरुष वर्ग. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्याचं काही झालं तरी चालेल, पण माझ्या लेकराचं मात्र कल्याण व्हावं ही भावना जिच्या अंतःकरणामध्ये तिला आई असं म्हणतात. हाडाचं काडं रक्ताचं पाणी करून 9 महिने 9 दिवस जी माय स्वतःच्या उदरात आम्हाला वाढवते महाराज, शोकांतिका वाटते. हल्ली त्याच आईला आम्हाला ताटात वाढ व्हायचं जीवावरती आलं, ताटात वाढायचं त्या आईला जीवावरती आलं. पण स्वतःला किती कष्ट झाले तरी माझ्या लेकराचं मात्र कल्याण व्हावं. दुसरा वर्ग हा संत महात्म्यांचा आहे. आम्हाला समाजानं किती त्रास देऊ द्या, कितीही त्रास देऊ द्या, परंतु समाजानं किती जरी त्रास दिला, परंतु अखंड अविरतपणे जे समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झिदत असतात त्यांना संत असं म्हणतात. नारद महर्षी, तुमचं दुःख जर स्वतःसाठी असेल तर नारद या पदावरून राजीनामा देऊन टाका तुम्ही. पण तुमचं दुःख हे समाजासाठी असेल, समाजाकडे बघून तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही नारद पदावरती आहात. नारद महर्षींचा उदास चेहरा सनत कुमारांनी बघितला. नारद महर्षी सनत कुमारांशी बोलू लागले. सनत कुमारांना नारद महर्षी म्हणू लागले, सनत कुमारजी, पृथ्वीवरती ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असताना पृथ्वीचे अनेक तीर्थ मी फिरलो. कुठले कुठले तीर्थ मी फिरलो? नारद महर्षी सांगतात, अहम तु पृथ्वीं याति ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करं च प्रयागं च काशी गोदावरी तथा.
हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबन्धनम् इवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. नारद महर्षी म्हणले मी सगळे तीर्थ फिरलो, पुष्कर फिरलो, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, सेतुबंधन सगळे तीर्थ फिरलो, परंतु सनत कुमारजी एकाही तीर्थावरती मला चांगलं काही दिसलंच नाही. मी जे जे तीर्थ फिरलो त्या तीर्थावरती सत्य बोलणारी लोक मला दिसली नाही. कारण कलियुगामध्ये आपण कुठेही फिरा माई बाप, कुठेही फिरा, सत्य बोलणारी लोक फार कमी आहेत. नारद महर्षी म्हटले मी प्रयागला गेलो, मी हरिक्षेत्रावरती गेलो, मी कुरुक्षेत्रावरती गेलो, पण मला खरं बोलणारं इथं कोणी दिसलं? कोणी दिसलं नाही. इथं सगळे स्वार्थी लोक दिसले. इथं पावित्र्य जपणारं कोणी मला दिसलं नाही. पण महाराज, पावित्र्य माणसानं जीवनामध्ये जपलं पाहिजे. आपण हल्ली बऱ्याच तीर्थाच्या ठिकाणी बघतोय, पावित्र्य तीर्थाच्या ठिकाणी अजिबात जपलं जात नाही. आणि पावित्र्य अगोदर आपण जपावं लागतं, मग त्याच्यानंतर ते पावित्र्य. एक सांगू, आपलं घर स्वच्छ असेल तर आपण आपली गल्ली स्वच्छ ठेवली पाहिजे. ज्या दिवशी आपली गल्ली स्वच्छ राहील त्या दिवशी आपलं गाव स्वच्छ राहील. ज्या दिवशी आपलं गाव स्वच्छ राहील त्यावेळी केंद्र स्वच्छ राहील. केंद्र स्वच्छ राहील त्यावेळी तालुका स्वच्छ राहील. तालुका स्वच्छ राहील त्यावेळी जिल्हा स्वच्छ राहील. आपला जिल्हा स्वच्छ असला तर संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ होईल. आणि महाराष्ट्र स्वच्छ झाला तर आपला भारत देश स्वच्छ होईल. पण सुरुवात अगोदर आपल्या निर्मळ मनापासून केली पाहिजे. नाही तर बाई लई स्वच्छ असते पण मनानं लई. माणसानं पावित्र्य जपलं पाहिजे. ज्या दिवशी महिला मंडळ गावामध्ये कथा सुरू होते ना, किती पावित्र्य जपलं पाहिजे आपण. ज्या दिवशी आमच्या गावामध्ये कथा सुरू झाली त्या दिवशी आम्ही रोज सकाळी लवकर उठावं. ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी 10 वाजता. दाबाडीच्या बाया लवकर 10 वाजता उठत आहेत का? मग किती वाजता उठता लवकर तुम्ही? मग काय मी म्हणले 10 वाजता तुम्ही खुशाल म्हणता. हा, ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. कधी? ज्यावेळी आमच्या गावामध्ये कथा चालू आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. पवित्र गाईच्या शेणाचा सडा टाकावा. त्या सड्यावरती सुंदर अशा पद्धतीची रांगोळी काढावी. कमीत कमी कथा चालू आहे ना तेवढे 7 दिवस तरी आमच्या घरामध्ये पवित्र आहार असावा. पवित्र आहार. खाऊ नाही ते खायचं नाही आणि पिऊ नाही ते प्यायचं नाही. कमीत कमी 7 दिवस. तसं तर जीवनभर आमचा आहार हा सात्विक असावा. आणि महिला मंडळ प्रत्येक शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. वेद, ग्रंथ, उपनिषद प्रत्येक सांगतात, ज्यावेळी एखादी महिला घरामध्ये स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करता करता तिनं जर का इकडून उचल तिकडं आपट, इकडून उचल तिकडं आपट केली आणि शिव्या देता देता जर एखाद्या माय माऊलीनं स्वयंपाक केला तर तिचा मुलगा तिला घरातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. कारण सगळं जे काय असतं ना ते सगळं मेन सार हे आपल्या घरातल्या अन्नामध्ये असतं. अन्नामध्ये आपला आहार हा नेहमी पवित्र असला पाहिजे. स्वयंपाक करताना काय काम असतं आपल्या तोंडाला? काय काम असतं? हाताला काम, तोंडाला काम, सगळ्या हाताला पायाला सगळ्याला काम, पण तोंडाला काय काम असतं? म्हणजे महाराज आम्हाला मिसरीची तलप आहे. मग कसं काय म्हणायचं, कसं म्हणायचं? भगवान परमात्म्याचं नाव कसं घ्यायचं? पण महाराज स्वयंपाक करता करता मुखारविंदातून एकदा भगवान परमात्म्याचं नाव घ्याल तर तुमचा स्वयंपाक राहणार नाही. तुमचा स्वयंपाक हा प्रसाद होऊन जाईल. प्रसाद होऊन जाईल तुमचा स्वयंपाक. घरामध्ये पावित्र्य आपण जपलं पाहिजे. नारद महर्षी म्हणतात, ज्या ज्या तीर्थावरती मी गेलो त्या तीर्थावरती पावित्र्य जपणारा एकही व्यक्ती मला दिसला नाही. या तीर्थामध्ये सुद्धा लोक स्वार्थी दिसले मला. लोक तीर्थाला जातात आणि स्वार्थानं वागतात. नारद महर्षी सनत कुमारांना सांगू लागले, येरी माणसं स्वार्थी असू द्या, परंतु तीर्थावरती लोक स्वार्थी. तीर्थक्षेत्रावरती लोक खोटं बोलतात. सरळ सरळ तीर्थावरती खोटं बोलायला काही वाटत नाही का? पण नारद महर्षी म्हणतात, हे दुःख तर मला आहे, पण सुनत कुमारांनी ज्यावेळी विचारलं, ठीक आहे कलियुगाचा प्रादुर्भाव आहे, कलियुगामध्ये अशाच गोष्टी घडणार आहेत, पण याच्यानंतर तुम्हाला आणखी काय दुःख
आहे. त्यावेळी नारद महर्षींनी सांगितलं सगळे तीर्थ करता करता धाम करता करता मी श्रीधाम वृंदावन तीर्थक्षेत्रामध्ये गेलो. वृंदावन ही प्रेमाची भूमी आहे बरं का. जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा कधी तुम्हाला प्रेम बघायचं असेल ना महाराज, प्रेम बघण्यासाठी तुम्ही वृंदावनामध्ये नक्की जा. वृंदावन वनामध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला नंदगाव बघायला मिळेल, प्रेम मंदिर बघायला मिळेल. आणि ज्यावेळी जीवनामध्ये अनेक दुःख आपल्या येतात, असं वाटत असेल आता कुठेतरी जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती व्हावी, त्यावेळी माणसानं एकदा वृंदावनला गेलं पाहिजे. जीवनात येऊन वृंदावन नाही बघितलं तर मग काय केलं. यहाँ यमुना की धारा है, श्री जीवन प्यारा है, कनन बिहारी जी यहाँ तेरा नजारा है. यहाँ यमुना की धारा है, श्री जीवन प्यारा है, कनन बिहारी जी यहाँ तेरा नजारा कोमल दीदीसाठी एकदा छान, अतिशय छान, अतिशय. एक कडवं म्हणतेस का बाळा परत एकदा? फक्त काही वाजू नका, तू एकटीच म्हण, ऐकू दे आम्हाला सुद्धा. आमच्या गावामध्ये उमलतं रत्न जन्माला येते. एकच कडवं म्हण फक्त, स्वर द्या व्यवस्थित तिला. यहाँ यमुना की धारा है, श्री जीवन प्यारा है, गन गन बिहारी जी यहाँ तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया ओ सावरे. टाळी वाजवा, टाळी. क्या अतिशय छान. एकच वर्ष झालं तिला संस्थेत, एकच वर्ष झालं ना. तुम्हाला खोटं सांगत नाही, ज्यावेळी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी मी गेले होते, 2 वर्ष मला तालही नव्हता आणि स्वरही नव्हता. 2 वर्ष काही मेळ लागत नव्हता. फक्त आपलं कार्यक्रमाला जायचं, पंक्तीला बसायचं. म्हणजे इतकी पण ढमी नाहीये तुम्ही समजता. पण
पण 1 वर्षामध्ये अगदी स्वर ताल त्याचं जमलिंग फार चांगलं जमलं महाराज. ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी एक प्रार्थना गड्या, पुढच्या वर्षीची कथा तिनं इतका अभ्यास करावा आणि पुढच्या वर्षीची दाबाडीतली कथाच तिनं करावी. याच्यासाठी गावकऱ्यांचा आशीर्वाद असणं खऱ्या अर्थानं फार 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 मोठी गोष्ट. ज्यावेळी आपण एखादं काम करायला जातो ना, त्यावेळी लोक आपल्याला प्रोत्साहन देत नाही, आपले पाय ओढण्याचं काम करतात. परंतु आपल्याला एखाद्याला वरती नाही ढकलता आलं ना, कमीत कमी त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न तरी जीवनात कधी करायचा नाही, कधीच करायचा. एखादं पुढं जात आहे त्याला जाऊ दिलं पाहिजे. अतिशय छान गायन केलं ते. ज्यावेळी जीवनामध्ये सगळं संपलं असं वाटेल, ज्यावेळी जीवनामध्ये दुःख येईल, त्यावेळी मनापासून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आणि भगवान श्री राधा राणीजींना एकदा अंतकरणामध्ये स्मरण त्यांचं करायचं. आणि स्मरण केल्याच्या नंतर जीवाला जी सुखाची प्राप्ती होईल ना महाराज, ते सुख या जगाच्या पाठीवरती अविनाशी सुख असेल. वृंदावनमध्ये माणसानं गेलं पाहिजे. नारद महर्षी सनत कुमारांना सांगू लागले, तीर्थ करता 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 मी वृंदावन तीर्थक्षेत्रामध्ये गेलो. वृंदावनमध्ये गेल्याच्या नंतर मी एक असं दृश्य बघितलं. त्या ठिकाणी एवढं विचित्र दृश्य बघितलं. एक आई आहे, ती आई फार तरुण आहे, तरुण. पण त्या आईची 2 लेकरं आहेत ना, ती लेकरं मात्र म्हातारी झालेली आहेत, वयोवृद्ध झालेली आहेत. नारद महर्षींनी दृश्य बघितलं. नारद महर्षींना अतिशय दुःख वाटलं. अरे, तरणी बाण रूपवान सुंदर स्त्री बसलेली आहे आणि तिच्या मांडीवरती 2 वृद्ध व्यक्ती कोण आहेत हे विचारण्यासाठी नारद महर्षी सनत कुमारांना सांगतात, मी त्या बाई जवळ गेलो आणि त्या तरुणीला विचारलं, का ग तू एवढी सुंदर आहे, एवढी गोड दिसते, एवढं तारुण्य तुझ्यामध्ये आहे, तुझं नाव आहे तरी काय? त्यावेळी त्या स्त्रीनं सांगितलं, माझं नाव भक्ती आहे. काय सांगितलं? माझं नाव भक्ती आहे. म्हणजे माझं नाव भक्ती आहे. अगं, मग तू एवढी सुंदर आहे, तू एवढी तरुण आहे, मग तुझ्या मांडीवरती ते जे 2 जण झोपलेत ते नेमकं कोण आहेत? त्यावेळी त्या भक्तीनं सांगावं. नारद महर्षींना भक्ती सांगते, मांडीवरती झोपलेत ना, ते माझी 2 मुलं आहेत. नारद महर्षी म्हणले, असं कसं काय? आई तरुण आणि लेकरं म्हातारे, असं कसं होऊ शकतं? या मुलांची नाव काय? त्यावेळी भक्तीनं सांगितलं, माझं नाव भक्ती आहे. माझ्या एका मुलाचं नाव हे ज्ञान आहे आणि दुसऱ्या मुलाचं नाव हे वैराग्य आहे. पण मुलं तुझ्यापेक्षा म्हातारी झाली कशी? भक्ती सांगू लागली. भक्तीनं स्वतःचं दुःख नारद महर्षींनी त्यांच्याकडे बघितलं, नावं विचारली आणि नारद महर्षी ज्यावेळी परत जायला निघाले त्यावेळी भक्तीने नारदांची वाट अडवली आणि नारदांना सांगितलं, नारद महर्षी, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, जीवनामध्ये देव सहज भेटेल, परंतु संत भेट जीवनामध्ये अशक्य आहे, बहु अवघड आहे संत भेटी. माझं भाग्य उदयाला आलं, माझं पुण्य उदयाला आलं, मला तुमची भेट झाली, माझ्या एका दुःखाचं निरसन तुम्ही करा. ती भक्ती नारद महर्षींना बोलू लागली. कशा पद्धतीनं? भो भो साधु क्षणं तिष्ठ मचिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा हरं परम. भक्ती नारदांना बोलायला लागली, तुम्ही संत आहात आणि तुमची भेट माझ्या जीवनामध्ये झालेली आहे, माझ्या फक्त एका चिंतेचं निरसन तुम्ही करा. साधू, तुम्ही थांबा आणि माझी चिंता एक सांगू का? जीवनामध्ये चिंता जी गोष्ट आहे ना, चिता माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, पण जिवंतपणे जाळते, तिचं नाव आहे चिंता. याचं वर्णन केलंय. चिता चिंता समख्याता बिंदु मात्रा विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता चिंता समख्याता सारख्याच आहेत दोघी. चिता आणि चिंता फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे, एक अनुस्वाराचा. पण मेल्याच्या नंतर काय जाळते? काय जाळते? तुमच्या काही
लक्षातच येत नाही का मी काय बोलते, का माझं बोलणं सगळं व्यर्थ तर नाही जाऊ राहिलं ना? हा, थोडं बोललं पाहिजे हो. कमीत कमी माझ्या वयाकडे बघून तरी बोला. तुमच्यापेक्षा अर्ध्या सुद्धा वयाची मी नाही महाराज, पण बोलते ना. ठीक आहे, मी तुम्हाला नवीन आहे मान्य आहे, पण तुम्ही पण मला नवीन आहात ना. पण मी किती फ्रेश मूड मध्ये बोलते महाराज. बोललं पाहिजे. मेल्याच्या नंतर काय जाळते आपल्याला? चिता जाळते, चिता. आणि जिवंतपणे माणसाला काय जाळते? चिंता. कुणाला संसाराची चिंता, कुणाला कशाची चिंता, कुणाला कशाची चिंता, लेकरा बाळांची चिंता, सगळ्या आयुष्याची चिंता करत असताना करत 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 माणसाची कधी चिता पेटून जाते. चितेवरती पेटल्याच्या नंतर सुद्धा चिंता संपत नाही. कुणाला कशाची चिंता असेल, कुणाला कशाची चिंता असेल, ज्याच्या त्याच्या चिंतेचा भाग हा वेगळा आहे. परंतु भक्तीची जी चिंता आहे, भक्ती नारद महर्षींना सांगू लागली, नारद महर्षी, मी सुद्धा म्हातारी झाले होते, कारण ज्या कलियुगात मी आले त्या कलियुगामध्ये भक्ती राहिली नाही. लोक नामस्मरण करत नाही, लोक भगवान परमात्म्याचं पूजन करत नाही. दुर्व्यवहार या समाजामध्ये फार आहे. एकमेकांविषयी प्रेम राहिलं नाही, भगवान परमात्म्याचं नामस्मरण नाही. मी सुद्धा म्हातारी झाले होते, भक्ती लोकांना नको वाटत होती. आणि आपल्याला सुद्धा हल्ली याच्या पलीकडे काही झालेलं नाहीये महाराज. आपल्याला वाटतं भरपूर पैसा यावा आमच्याकडे, गाडी बंगला भरपूर असावी, पण आमच्या आयुष्यात भक्ती. पण आम्ही इतके भाग्यवान आहेत महाराज, इतके भाग्यवान माणसं आहोत. आमच्या या गावामध्ये श्री समर्थांचं केंद्र आहे आणि त्या समर्थांच्या केंद्रावरती आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करतो, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो महाराज. आमच्यासारखे भाग्यवान माणसं आम्हीच आहोत. या जगाच्या पाठीवरती समर्थ कुणी नाही, स्वतः समर्थ कुणी नाही. ज्याला त्याला ज्याचा त्याचा आधार लागतोच महाराज. कुणाला कोणत्या गोष्टीचा आधार लागतो, कुणाला कोणत्या गोष्टीचा आधार लागतो. समर्थ या जगाच्या पाठीवरती एकच आहेत आणि त्या समर्थांचं नाव काय आहे? निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी परमात्म्याची नित्य आहे रे मना. अटळ अवधूत हे सर्वगामी, अशक्य निशक्य करतील स्वामी, अशक्य निशक्य
स्वामींचं केंद्र या ठिकाणी आहे. जीवनामध्ये किती मोठं दुःख हरण करण्याची ताकद एक सांगू, तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींना तुमचं दुःख कधी सांगू नका महाराज, कधीच सांगू नका. तुमच्या जीवनातल्या दुःखाला सांगा आमचे स्वामी किती श्रेष्ठ आहे. जीवनात दुःख मोजू नका. ज्या स्वामींचा हात आमच्या पाठीशी आहे, तारक मंत्र एकदा म्हणावा आणि त्या तारक मंत्रानं आमचं जीवन तारून न्यावं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. काय गोड महाराज, काय गोड वाटतं हे मंत्र वगैरे ऐकल्याच्या नंतर जे कानाला फार गोड अशा पद्धतीचं फार गोड वाटतं. आम्ही भाग्यवान आहोत, आमच्या दाभाडी गावामध्ये भक्ती जिवंत आहे. पण नारद महर्षी म्हणतात वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर भक्ती मला सांगू लागली. कलियुगात लोक भक्ती करत नाही, काही करत नाही, त्यामुळे मला सुद्धा वृद्ध अवस्था प्राप्त झाली होती. परंतु भक्तीनं सांगावं मी वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर तिथे मला थोडीशी भक्ती सापडली आणि तिथे भक्ती आहे म्हणून मला तारुण्य अवस्था प्राप्त झाली. पण माझी जी 2 लेकरं आहेत ना, ज्ञान आणि वैराग्य, हे 2 मुलं हल्ली कलियुगामध्ये लोकांना ज्ञानच राहिलं नाही आणि ज्ञान नाही तर वैराग्याची प्राप्ती काय होणार महाराज. आम्हाला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान राहिलं नाही. आम्हाला असं वाटतं मी या जगाच्या पाठीवरती फक्त मी आणि मीच श्रेष्ठ. आम्हाला कसलंच ज्ञान राहिलं नाही, कसलंच ज्ञान राहिलं नाही. ज्ञानाची प्राप्ती व्हावी असेल तर भगवत कीर्तनामध्ये आम्हाला यावं लागेल, संकीर्तन आम्हाला ऐकावं लागेल, कथा ऐकावी लागेल. त्यावेळी आम्ही आमच्या अज्ञानात भर पडेल, आम्ही ज्ञानी होऊ. कथा कीर्तन प्रवचनाचं ज्ञान हे वरच्या अमरावतीतही नाही, वैकुंठातही नाही. ज्यावेळी त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं अवतार कार्य संपलं आणि अवतार कार्य संपल्याच्या नंतर भगवान प्रभू श्री रामचंद्र साकेत धामाला निघाले. साकेत धामाला निघाले त्यावेळी सगळे लोक प्रभू रामचंद्रांनी विचारलं कोण कोण येणार माझ्यासोबत, कोण कोण येणार माझ्यासोबत. आता जर सांगितलं की कथा संपल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना वैकुंठाला जायचं आहे, कोण कोण येणार माझ्यासोबत. मीच जाणार नाही तर तुमचा काय विषयच नाही. कथा संपल्याच्या नंतर सगळ्यांना वैकुंठाची प्राप्ती होणार आहे. 8व्या दिवशी आपल्याला विष्णुदूत घ्यायला येणार आहेत. कोण कोण जाणार विष्णुदूतांसोबत, कोण कोण जाईल तयार हातवर करा बरं. कशाला उग बोलायला लावता मला. कोणाला वाटत नाही महाराज मी मरावं असं. आता मी सांगितलं ना मलाच वाटत नाही तर तुमचं तर काय. परंतु प्रभू रामचंद्र ज्यावेळी साकेत धामाला निघाले आणि साकेत धामाला भगवान परमात्मा निघाल्याच्या नंतर सगळे निघाले, सगळी अयोध्या निघाली, परंतु हनुमंतराय काही निघाले नाही. हनुमंतरायांना देवाने विचारलं हनुमंता अरे तू माझा कट्टर भक्त आहेस, सगळे माझ्यासोबत साकेत धामाला माझ्या सोबत निघालेत, माझा अवतार कार्य संपलंय आणि तू यायला तयार नाही. हनुमंतराय म्हटले देवा काय साकेत धामामध्ये काय. त्यावेळी भगवान परमात्म्यांनी सांगितलं हनुमंता अरे साकेत धामामध्ये तू रोज माझं दर्शन करू शकतो, नित्य नेमानं माझं दर्शन करू शकतो. परंतु हनुमंतराय म्हणतात देवा साकेत धामामध्ये कथा कीर्तन होतं का, तुमचं नामस्मरण होतं का. होत असेल तर सांगा मी लगेच यायला तयार आहे. प्रभू रामचंद्र म्हणले कारण देवाला सुद्धा त्याच्या नावाचा महिमा माहित नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. देवाच्या नामाचा महिमा किती आहे हे देवाला सुद्धा माहित नाही. हनुमंतराय म्हटले देवा साकेत धामामध्ये कीर्तन होतं का. प्रभू रामचंद्र म्हटले नाही. कथा होते का साकेत धामामध्ये. प्रभू रामचंद्र म्हटले नाही होत. अरे मग साकेत धामामध्ये तुझं नामस्मरण होतं का. म्हणे ते नाही होत. मग म्हणले मला देवा तुझ्यासोबत साकेत धामाला यायचं नाही, मी मृत्यू लोकातच बरं आहे. प्रभू रामचंद्र म्हटले हनुमंता अरे तुला नित्य नेमानं माझं दर्शन होईल. पण हनुमंतराय म्हणतात देवा तुमचं दर्शन मला करण्यासाठी लांब जायची गरजच नाही, कारण तुम्ही स्वतः माझ्या अंतःकरणामध्ये विराजमान आहात. मी डोळे बंद केले की तुमचं दर्शन मी करू शकतो, परंतु कथा कीर्तनाचा आनंद साकेत धामामध्ये मला मिळणार नाही. जी कथा साकेत धामामध्ये नाही, जी कथा वैकुंठामध्ये नाही. हनुमंतरायांनी सांगितलं देवा तुमचं दर्शन काय माझ्या हृदयामध्येच होतं, कारण का माझ्या हृदयामध्ये अखंड विरोधपणे तुमचाच वास आहे. श्रीराम जानकी बैठे
नाही, जो आनंद वैकुंठामध्ये नाही तो आनंद इथे आहे. मग आम्ही तो आनंद घ्यायला पाहिजे का नाही? एकदा सगळ्यांनी उठून उभं राहा, सगळ्यांनी गोल सुंदर असं रिंगण करायचं. पुरुष वर्ग तुम्ही सुद्धा. आणि एक सांगेल गड्या, देवाच्या दारामध्ये नाचायला लाजायचं नाही, भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये नृत्य करण्यासाठी लाजायचं. जो इथे लाजला, डीजे चालू असेल तर आपण कसं मोकळ्या मनाला हलतो हा, मग इथे कसं देवाच्या दारामध्ये हा एक सगळ्यांनी जय जय श्री राधेशा श्रीमद भागवत महापुराण गोपाल कृष्ण भगवान राधा राणी सरकार की जय. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे सगळ्यांनी राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे राधे
बरं का थोडे. कुणाला लाजले काय मला नाही माहीत, पण आज थोडे लाजल्यासारखे झाले. उद्यापासून लाजू नका अजिबात. अजिबात लाजायचं नाही देवाच्या दारात. महाराज हनुमंतराय म्हटले, साकेत धामामध्ये कथा कीर्तन नाही, मी येणारच नाही. परंतु नारद महर्षी ज्यावेळी भक्तीचं दुःख ऐकून घेतात, भक्ती म्हणते ज्ञान राहिलं नाही, ज्ञान नाही तर लोकांना वैराग्याची प्राप्ती कशी होणार. भक्तीचं दुःख नारद महर्षींनी ऐकलं आणि नारद महर्षी सनत कुमारांकडे गेले. सनत कुमारांकडे गेल्याच्या नंतर सनत कुमारजींना दुःख सांगितलं. सनत कुमार भक्ती आणि भक्तीचे दोन्ही पुत्र ज्ञान आणि वैराग्य ते दोघेही म्हातारे झालेले आहेत. मी त्या ठिकाणी उपनिषदांचे पाठ केले, शास्त्रोच्चार केला, मंत्रोच्चार केला, परंतु ते दोन्ही लेकरं तरुण झाले नाही. आता काहीतरी करावं लागेल आणि भक्तीच्या दोन्ही पुत्रांना तरुण अवस्था प्राप्त करून द्यावी लागेल. त्यावेळी हरिद्वारामध्ये गंगा तटावरती नारद महर्षी 4 सनत कुमारांना सांगतात, तुम्ही या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात श्रेष्ठ तत्वज्ञान सांगा, जे फार सुंदर आहे, जे तत्वज्ञान सर्वोपरी आहे, ते तत्वज्ञान तुम्ही मला सांगा, जेणेकरून भक्तीची दोन्ही मुलं ज्ञान आणि वैराग्य यांना तरुण अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होणार. नारद महर्षी आणि सनत कुमारांना येऊ द्या अगोदर. भक्ती माता या स्टेजवरती या. सगळ्यांनी भजन करत भक्ती ज्ञान वैराग्य आणि नारद महर्षींचं स्वागत करायचंय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण झाकी बघायचे. ज्यावेळी भक्ती माता तरुण आहेत आणि भक्तीचे दोन्ही मुलं ज्ञान आणि वैराग्य त्यांना म्हातारी अवस्था प्राप्त झालेली आहे. मी तरुण आणि माझी लेकरं म्हातारी, कुठल्या आईला हे दुःख सहन होईल. आता नारद महर्षींनी भक्तीचं दुःख बघितलं आणि नारद महर्षी सनत कुमारांच्या जवळ आले. या नारद महर्षी सनत कुमारांच्या जवळ आले. सनत कुमारजींना सांगितलं, सनत कुमारजी, या कलियुगामध्ये भक्ती तर थोडीफार दिसते, परंतु ज्ञान आणि वैराग्य या ठिकाणी दिसत नाही. मी भक्तीच्या लेकरांना तरुण अवस्था प्राप्त करण्यासाठी उपनिषदांचा पाठ केला, पण भक्तीची लेकरं तरुण झाली नाही, ती वृद्ध आहेत. मी मंत्रोच्चार केला, शास्त्र वेद पठण केलं, पण तरी सुद्धा भक्तीची दोन्ही मुलं ती तरुण झाली नाही, त्यांना वृद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे. सनत कुमारजी, नारद महर्षी हात जोडा सनत कुमारजींसमोर. सनत कुमारजी, असं काहीतरी दिव्य तुम्ही आम्हाला सांगा, जेणेकरून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या सगळ्या गोष्टी तरुण होतील. त्यावेळी सनत कुमार बसण्यासाठी आहे का? सनत कुमारजींना काहीतरी बसण्यासाठी आहे का? काही खुर्ची वगैरे? जाऊन दे, बसा खाली, तिथंच बसा खाली.
बसा सनत कुमारजी, खाली बसा. नारद महर्षी तुम्ही त्यांच्या समोर बसा. सनत कुमारजी असं बसा तुम्ही, एकदम ताट पब्लिककडे बघा, पब्लिककडे बघून असं बसा. सनत कुमारजी बसलेले आहेत आणि श्रीमद भागवताचं कथामृत, जी कथा साराचं ही सार आहे. वेद उपनिषद सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर श्रीमद भागवत आहे. ते श्रीमद भागवत महापुराण सनकाधिक नारद महर्षींना सांगू लागले. कुठे? हरिद्वार गंगा तटावरती. आणि जसे सनत कुमार भागवत सांगायला लागले, मंत्रोच्चार कुठला केला? ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. सनत कुमारजी श्रीमद भागवत सांगू लागले आणि भागवताच्या जोरावरती भक्ती एवढी वाढली, लोकांना ज्ञान आलं आणि ज्ञान आलं, वैराग्याची प्राप्ती झाली. उठा सगळेजण उठा. सनत कुमारजींनी ज्ञान सांगितलं. आता भक्तीची दोन्हीही मुलं, वृद्ध मुलं, त्यांना तरुण अवस्था प्राप्त झाली आणि ते भागवतामध्ये नाचायला लागले. कसे? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. क्या बात. या करुण झाकीसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. सनत कुमारजींनी नारदांना ज्यावेळी श्रीमद भागवत सांगितलं, भक्तीची दोन्हीही मुलं, ज्ञान आणि वैराग्य, ज्यांना वृद्ध अवस्था प्राप्त झाली होती, ते दोन्हीही मुलं तरुण झालेले आहेत आणि कलियुगामध्ये श्रीमद भागवताच्या माध्यमातून लोकांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याची जाणीव व्हायला लागली. लोक भक्तीमध्ये विलीन व्हायला लागले. ही संपूर्ण झाकी ज्यांनी गोड अशा पद्धतीत साकारली, अशा आमच्या राकेश भाऊंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. राकेश भाऊ पुढे येता का? 2 मिनिट तुमचा चेहरा दिसू द्या सगळ्यांना. आमच्या राकेश भाऊनी गोड अशी झाकी साकारली. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यावेळी तेवढे धन्यवाद. सनत कुमार यांना खुर्ची असेल तर द्या, नाही तर तुम्ही असं पाठीमागे बसून घ्या. जिथे भक्ती आहे तिथे राधा नामाचा उच्चार आहे. जिथे भक्तीची धारा वाहते तिथे राधेचा उच्चार त्या ठिकाणी असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी भक्ती असेल ना महाराज, भक्त आहेत तिथे भक्ती आहे, संत आहेत त्या ठिकाणी भक्ती आहे. ही भक्ती तर तरुण झालेली आहे, ज्ञान आणि वैराग्य तरुण झालेले आहेत. परंतु ज्या संत महात्म्यांनी आम्हाला परमार्थाचा मार्ग दाखवला, ज्या संत महात्म्यांनी आमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी फार मोठ्यातलं मोठं तत्वज्ञान आमच्यासाठी दिलं, संत महात्म्यांनी जो परमार्थ केला, परमार्थ राधेनेही केला. श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती राधेनंही केली आणि श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती ही मीरेनं सुद्धा केली. परंतु त्यांची भक्ती होती ना, भगवान परमात्मा कायमचे त्यांचे झाले नाही, पण अंतरंगाने भगवान परमात्मा सदैव राधेचे आणि मीरेचे होते. ज्या ठिकाणी राधा आहे त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि ज्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आहे तिथे मीराबाईंची भक्ती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. राजस्थानमध्ये जन्म झाला. भगवान परमात्म्याशी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी एवढी नाळ जुळली गेली, एवढी नाळ जुळली गेली. वडिलांनी विष द्यावं, ते विष सुद्धा त्या मीरेनं प्राशन करून घ्यावं. एक मीराबाईंची करुण अशा पद्धतीची झाकी आपण या ठिकाणी बघणार आहोत. मीराबाईंचं सुद्धा आलेले आहेत का मीराबाई?
आलेले आहेत का? मीराबाई आपल्या या धर्ममंडपामध्ये येणार आहेत आणि महिला मंडळ ऐका, ज्यावेळी आपल्या या पवित्र प्रांगणामध्ये संत येत असतात त्यावेळी ते प्रांगण आनंदमय झालेलं पाहिजे बरं का. एकदा सगळ्यांनी संतांचं भजन करायचंय आणि मीराबाईचं फार मोठ्या जल्लोषात या ठिकाणी आपण आगमन करणार आहोत. सगळ्यांनी भजन करायचंय. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव मीराबाईचं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. गोड टाळी वाजवा आणि मीराबाईचं गोड अशा पद्धतीनं आगमन या ठिकाणी होतंय आपल्या धर्ममंडपामध्ये. मीराबाई कोणाच्या? राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो. टाळी वाजवा, मीराबाईचं स्वागत. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. जय हो. राधा 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 हो हो राधा 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 राधा. मीराबाईसाठी जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये जशी राधा रंगून गेली त्याच रंगामध्ये मीराबाई कशा पद्धतीनं रंगून गेल्या आणि संत महात्म्यांनी परमार्थ केला. ज्ञान आणि वैराग्य कशा पद्धतीनं तरुण अवस्था त्यांना प्राप्त झाली. मीराबाईंनी कशा पद्धतीनं भक्ती करावी याची करुणामयी झाकी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आदरणीय जयू दादा, एकदा गोड टाळी झाली पाहिजे. फार सुंदर आजची कथा आवडली का सगळ्यांना? आवडली असेल तर उद्या पुन्हा कथेला जास्तीत जास्त उपस्थिती दाखवा. आजची कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य नारद महर्षी आणि सनत कुमारांसाठी एकदा मंचावरील संपूर्ण उपस्थित दिग्गज गुणीजन कलाकार एकदा त्यांच्यासाठी गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम आम्हाला बघायला भेटतोय असे आमचे आदरणीय शंकर भाऊ. खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं ही कथा आम्हाला या ठिकाणी बघायला भेटते आणि ही कथा अशीच पुढे जर आम्हाला बघायची असेल तर आमचे वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनलचे सर्व एकदा जोरदार. भरपूर प्रेम मिळतंय तुमच्या गावातून. हे प्रेम असंच चिरंतर राहावं आणि याच्या पुढच्या ज्या काही सूचना आहेत त्या आमचे शंकर भाऊ देतील. 1-2 मिनिटासाठी सगळ्यांनी